नमस्कार। आज गुरुवारपासून संध्याकाळी नित्यम 7 वाजता पालखी आणि त्याच्यानंतर उद्या नामस्मरणाने ह्या यागाची सुरुवात होणार आहे। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा अखंड 24 तास नामस्मरण उद्याच्या दिवशी सुरुवात होईल 7 वाजता ते परवा सकाळपर्यंत नामस्मरणाचा कार्यक्रम होईल। आणि परवाच्या दिवशी मुख्य जो सौर दत्तयाग करण्याचा योजलेला आहे त्याचे प्रारंभ होईल। त्याचा सकाळी 7:30 वाजता सुरुवात होईल आणि त्यानंतर शुक्रवार, शनिवार आणि रविवार ह्या 3 दिवसांना सौर दत्तयागाचं जप, त्याचप्रमाणे हवन आणि नवग्रहांचं हवन या ठिकाणी 3 दिवसाचा हा सौर दत्तयागाचा कार्यक्रम दत्त मंदिरामध्ये होणार आहे। त्याच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, त्याच्यात गायन आहे, संध्याकाळी 7 वाजता नित्यनेमाने पालखी होईल 3ही दिवस आणि त्याच्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे। असा एकंदरीत दत्त मंदिरात 3 दिवसात होणारा हा सौर दत्तयाग आहे। आणि हा त्यानिमित्ताने ह्या दत्त मंदिरामध्ये जवळजवळ 5 दशकं हा कार्यक्रम होत असतो। गुरुप्रतिपदेचा महोत्सव असं म्हटलं जातं याला। ह्या दत्त मंदिरामध्ये जवळजवळ 5 दशकं हा कार्यक्रम चालू आहे। त्याच्यामध्ये पंचायतन याग आणि दत्तयाग असं योजलं जातं। एक वर्ष पंचायतन यागाचा एक गणेश दत्तयाग होतो पहिल्या वर्षी, त्याच्यानंतर रुद्र दत्तयाग, विष्णू दत्तयाग, देवी दत्तयाग आणि सौर दत्तयाग या क्रमाने असे 5 दरवर्षी याग केले जातात। त्या अनुषंगाने आणि या क्रमाने आज यंदा होणारा हा सौर दत्तयाग आहे। त्याचा सौर सुक्ताचा जप आणि हवन केलं जातं। सूर्य ही द्वादश आदित्य म्हटलं आहे, म्हणजे 12 नावाची जी सूर्याची मालिका आहे त्या देवतांचं आवाहन पूजन केलं जातं आणि त्याला सूर्याला आवडणारं जे सौर सुक्त आहे त्या सौर सुक्ताचा एक लघु सौरी आणि महासौरी असं म्हटलं जातं। म्हणजे ज्याला आवर्तनं केली जातात ती 12 ह्या पटीने केली जातात। रुद्र संख्या असते ती 11 ह्या पटीने केली जाते। त्याप्रमाणे सौर दत्त याग यामध्ये 12 ह्या संख्येने एकादशनी असते, 12 लघुरुद्र असतात, त्याला एक महासौरी असं म्हणतात। ते महासौरीचा जप आणि लघु सौरीचं हवन आणि नवग्रह आणि वास्तूचं हवन असं एकंदरीत सौर दत्तयागाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे। 3 दिवसाचा हा दत्तयाग आहे। आणि त्याचप्रमाणे पौर्णिमे दिवशी सत्यदत्त पूजा, स्वामींनी जी गुहेमध्ये आराधना उपासना केलेली होती ती गुहा, आणि त्या गुहेमध्ये पौर्णिमे दिवशी सत्यदत्त पूजा होते। त्यानिमित्ताने तीर्थप्रसाद भाविक दर्शनाला जातात। असा हा एकंदरीत 4 दिवसाचा कार्यक्रम आहे। तो उद्यापासून सुरू होणार आहे। शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवारपर्यंत हा कार्यक्रम चालणार आहे।